तर आज आपण बनवणार आहे सँडविचची एकदम आगळी वेगळी रेसिपी। या सँडविच मध्ये आहे भरपूर मात्रामध्ये आयर्न, कॅल्शियम, विटामिन्स, प्रोटीन्स। आणि हे पहा, हे सँडविच मी तव्यावरती बनवलेला आहे, तरी पण किती जास्त क्रिस्पी बनलेला आहे। एकदम वेगळी, एकदम हटके अशी याची टेस्ट आहे। रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। तर इथे घेतलेले आहेत मी बॉइल्ड चणे 1/4 कप। ही आहे काकडी घेतलेली आहे मी अर्धा कप। आणि एक टोमॅटो बारीक कापून, त्याचबरोबर एक आहे शिमला मिर्च आणि हा एक कांदा घेतलेला आहे। हे 1/4 कप घेतलेला आहे मी कोबी आणि त्याचबरोबर 1/4 कप गाजर। गाजरना थोडंसं कडक असतं, त्यामुळे बारीक कापण्याच्या ऐवजी गाजर तुम्ही खिसून पण घेऊ शकता। आणि हा माझा घरीच उगवलेला आहे पालक आणि त्याचबरोबर पुदिना। पालकचे मी बस 6 ते 7च पाने घेतलेले आहेत आणि पुदिनाचे 10 ते 12 पाने घेतलेले आहेत। तर पालक आणि पुदिना पण आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। जर पुदिना नसेल आणि त्याऐवजी तुमच्याकडे पुदिनाची चटणी असेल तर ती पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। तर हा आपण पालक आणि पुदिना पण बारीक कापून ऍड केलेला आहे। ही माझी मिक्सिंग बोल ना थोडीशी छोटी वाटत होती, म्हणून मी मोठ्या मिक्सिंग बोल मध्ये हे सगळं ट्रान्सफर केलेलं आहे। आणि त्यामध्ये ऍड केलेला आहे परत 1/4 कप पनीर। हे मी घरीच बनवलेलं पनीर आहे, एकदम फ्रेश पनीर। आणि हे आहे हंग कर्ड, म्हणजे मी 1 कप दही घेतलं होतं। दहीला ना एक स्वच्छ कपड्यामध्ये अर्धा तास बांधून ठेवलेलं होतं। असं केल्यामुळे काय होतं की दही मधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जातं आणि एकदम क्रीमी दही राहतं। तर हे दही पण मी ऍड केलेलं आहे। आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची बारीक कापून। जर तुम्हाला स्पायसी सँडविच आवडत असतील तर तुम्ही हिरवी मिरची थोडी जास्त पण घालू शकता। आणि हे पहा, आपलं दही किती क्रीमी झालेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स अर्धा छोटा चमचा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा आणि ही आहे ब्लॅक पेपर पावडर अर्धा छोटा चमचा। तर हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसेल किंवा त्या सँडविच बनवायचे असतील आणि बॉइल्ड चणे नसतील तर ते तुम्ही स्किप करू शकता। आता मी लास्टला यामध्ये ऍड करत आहे चीज। तर मी बस एकच क्यूब प्रोसेस चीज घेतलेला आहे। जर तुम्हाला जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पण घालू शकता, पण यामध्ये आपण पनीर आणि दही घातलेलं आहे त्यामुळे जास्त चीजची गरज नाही पडत। एवढ्या चीज मध्ये हे सँडविच खूप जास्त टेस्टी लागतं। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, सगळ्या भाज्या, चीज, पनीर वगैरे सगळं एकदम मस्त असं मिक्स झालेलं आहे। आणि मी इथे घेतलेला आहे ब्रेड। ब्रेड वरती ना आपल्याला मेयोनीज स्प्रेड करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मेयोनीज नसेल तर तुम्ही बटर किंवा केचप पण घेऊ शकता। तर मी इथे ब्रेडच्या 2 स्लाइस वर मेयोनीज स्प्रेड केलेला आहे। आणि ह्या भाज्या आता एका ब्रेड वरती आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या आहे। तर मी भरपूर अशा भाज्या ठेवलेल्या आहेत, 3 ते 4 चमचे। वरतून परत एकदा ब्रेडचा स्लाइस ठेवायचा आहे। आणि आपला तवा पण गरम झालेला आहे, तर त्यामध्ये टाकलेला आहे मी अर्धा छोटा चमचा बटर। बटर थोडंसं मेल्ट व्हायला लागलं की आपण सँडविच ठेवायचं आहे। हे सँडविच तुम्ही बिना रोस्ट करता पण सर्व करू शकता किंवा अशा प्रकारे रोस्ट करून पण सर्व करू शकता। तर एक साइडने आपलं सँडविच मस्त क्रिस्पी झालेलं आहे। तर मी याची साइड्स फ्लिप केलेली आहे आणि दुसरी साइड क्रिस्पी होण्यासाठी परत एकदा बटर टाकलेलं आहे। तर बटर चारही बाजूनी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि परत एकदा 2 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे। तर हे पहा, परत मी एकदा 2 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं आणि आपलं हे सँडविच दोन्ही साइडने खूप जास्त क्रिस्पी झालेलं आहे। तर आता आपण हे काढून घ्यायचं आहे। तर हे तव्यावरतीच बनवलेलं एकदम क्रिस्पी, टेस्टी, चीजी असं सँडविच तयार आहे। यामध्ये भरपूर भाज्या मी घातलेल्या आहे, त्यामुळे हे हेल्दी पण आहे। दही घातल्यामुळे ना एकदम वेगळी अशी याची टेस्ट येते। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।